विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरमध्ये महाविकास आघाडीला विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अत्यंत मोठा धक्का बसलाय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपला आव्हान दिलं, त्याच मोहिते पाटलांना आता स्वतःच्या जिल्ह्यात मोठा झटका बसलाय। कारण शरदचंद्र पवार पक्षाच्या 4 पैकी तब्बल 3 आमदारांनी थेट महायुतीच्या बैठकीला हजेरी लावली आहे। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात ही महत्त्वाची बैठक पार पडतीये आणि या बैठकीला पवारांचे आमदार उपस्थित राहिल्यानं सोलापूरच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली। सोलापूर विधान परिषद निवडणुकीचा थरार आता टोकाला पोहोचलाय। सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची खलबत्त सुरू आहे। पण या बैठकीत जे घडतंय त्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सोलापूरकडे वेधलं गेलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आमदार थेट या महायुतीच्या बैठकीत जाऊन बसलेत। यामध्ये माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचा समावेश आहे। हे तीनही आमदार आता विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी उभे राहणार हे आता उघड मानलं जातंय। ही सोलापूरच्या राजकारणातील अत्यंत मोठी घडामोड आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीवर नाराज असलेले हे आमदार आता अधिकृतपणे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। या घडामोडींमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात कसं सावरून घेता येईल आणि निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।